पदयात्रा फक्त काही मागणीसाठीच नाही, तर तुम्हाला धीर भेटला पाहिजे. बच्चू कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आम्ही म्हणतो तुम आगे बढ़ो, बच्चू कडू आपके साथ है. याच्यासाठी आपण ही यात्रा केली. आणि मग आम्ही पाहतोय का या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रचंड हे काम करतात. वाटतंय आम्ही थकलो होतो खरं तर, पण 2-3 गावच्या स्वागतामुळे आमचा थकवा निघून गेला. तुमचं स्वागत आमच्यासाठी किती महत्वाचं होतं लक्षात घ्या. तुम्हाला त्याचं अधिक महत्व नाही वाटत असेल, पण तुमच्या स्वागतामुळं आम्हाला हक्काचं बळ भेटलेलं आहे. आणि हे हक्काचं बळ माझ्या शेतकरी शेतमजुरासाठी कामी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यासाठी आम्ही कामी मित्र, जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा, कष्ट करणारा एक समाज जगत आहे. तो सगळ्या जाती धर्मात आहे. तो जगत आहे कसं तरी 75 वर्षापासून. मरता येत नाही म्हणून जगत आहे. त्यानं कसं जगावं? कोण त्याच्या पाठीशी उभा राहील? राहिली तर मग जात येईल, धर्म येईल, पंथ येईल, पक्ष येईल. आणि या सगळ्या गडबडीत, या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो जगत तरी कसा? त्याच्यासाठी लढण तरी कोण? कारण जातीचे लढे मोठे होतात. जातीच्या साठी लोक स्वतःहून बंड्या बैल बंड्या काढून संघर्ष करतात. पण आम्ही पाहतोय महत्वाच्या मुद्द्यासाठी, हक्काच्या मुद्द्यासाठी कोणी लढत नाही. कामगार मरतो तो वेगळा, म्हणजे आम्ही पाहतो तिकडे तो धनगर बांधून मरतोय, मेंढ्या चालून चालून तो वेगळा. मच्छीमारांसाठी तर धरणच राहिले नाही. सगळे ठेके मोठ्यानेच घेतले. दूध व्यवसाय घाट्यात आला, दुधात करप्शन झालं, भेसळ झाली. 1 लाख दूध निघतं जिल्ह्यात, 2 लाख दूध पैदा होतं. तिथे व्यापारीकरण झालेलं आहे. आणि या सगळ्या व्यापारीकरणामुळे कष्ट करणारा समाज मरतोय. तो कुठल्या जातीचा धर्माचा पाहू नका, त्याचे कष्ट पहा, त्याची मेहनत पहा. आणि आम्ही कष्ट करणारे समाज म्हणून एकत्र झालो पाहिजे. या पुनगाडीनं आम्ही पायी चालतो आहे. आणि काही उगाच काही आम्हाला तुम्ही सांगा, आम्हाला मी यांना विचारलं का किती दूर आहे आता? लोक म्हणतात 3 किलोमीटर आहे, कोण 2 किलोमीटर आहे. आम्ही म्हणतो थोडंसं कमी सांग, थोडंसं बरं वाटत. कारण आपले पाय थकते. ते काय मशीन थोडी आहे राव, मशीन थोडी असतं. प्रत्येकाचे पाय थकतात आणि असं वाटतं थांबा आता उद्या निघावच नाही. पण दिलेला शब्द आहे आणि आपण चाललो तर माझा थांबणारा समाज चालायला लागत. म्हणून बच्चू कडू चालताय लक्षात.